विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटी ती वेळ आलेली आहे. अतिशय महत्वाची वेळ. जी स्वप्न तुम्ही बघितली होती, जे स्वप्न तुमच्या पालकांनी बघितलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी जी शेवटची धडपड करायची आहे ना, ती वेळ आता आलेली आहे. हा जो महिना ना डिसेंबर अतिशय महत्वाचा आहे. या डिसेंबर महिन्यात हार मानणारी मुलं सुद्धा बघितलेत मी, की नाही होत माझ्याकडून, बास मला काय करायचं नाहीये. अशा मुलांचं काउन्सिलिंग सुद्धा मी केलंय. आणि या महिन्यात काय होतंय, चांगली मुलं सुद्धा तणावात जातायत. माझं तुम्हाला म्हणणं आहे 16 टॉपिक पैकी 13 टॉपिक केलेत ना तुम्ही, 3 टॉपिक जर राहिले असतील, तर त्या 3 टॉपिकचा तणाव घ्यायची काही गरज नाहीये. असा ॲटिट्यूड ठेवा. बरं, मी तुमच्यासाठी तुम्हाला काय हेल्प करणार आहे? मी माझ्या ऑफलाईन मुलांसाठी, ऑफलाईन क्लासमधल्या मुलांसाठी पूर्ण आता अगदी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कंटिन्युअस त्यांच्या टेस्ट असणार आहेत. पण माझ्या टेस्ट कॉलेजपेक्षा वेगळ्या असणार आहेत. मला पालकांना सांगायचंय. कॉलेजमध्ये काय होतं पालकांची मोठी डिमांड. सर फुल लेंथ टेस्ट घ्या. 70 मार्काचा पेपर घ्या. रोज घ्या. काहीतरी करेल, काहीतरी करेल. टेस्टशिवाय आमचा मुलगा अभ्यास करत नाही. बरोबर आहे, टेस्टशिवाय मुलं अभ्यास करत नाहीयेत. पण मोठ्या टेस्ट देऊन त्यांचा कॉन्फिडन्स डाउन नाही करायचा आहे मला. मी जे इथं शेड्यूल ठरवलंय हे माझ्या अनुभवातून तयार केलेलं मी आहे आणि हे तुम्हाला सुद्धा फॉलो करायचंय. मी तुम्हाला सांगू का? स्वप्न बघायचे. हे स्वप्नच खूप इम्पोर्टंट आहेत. मी सुद्धा भरपूर स्वप्न बघितलेत, अजून सुद्धा बघतोय आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप धडपड घेतोय, खूप. मी तुम्हाला सांगतो, इतका प्रचंड लोड होता गेले काही दिवस. 1 आठवडा 10 दिवस म्हणूया आपण. फोन कॉल रिसीव्ह करता आले नाहीत, WhatsAppचे मेसेज बघता आले नाहीत. पण एक लक्षात घ्या, मला माझा एक मित्र म्हणला. मी त्याला म्हटलं, तो मला म्हणला, "अरे दिसतंय की तू खूप कष्ट तुला घ्यावे लागतायत." आणि त्यानंतर तो काय म्हणला मला, की "जेव्हा खूप कष्ट घ्यावे लागतात ना, तेव्हा समजून घ्यायचं की समजून जायचं की आपली प्रगती होते." कळालं तुमचं माझं वाक्य तुम्हाला? खूप कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला सुद्धा. जर्नल, प्रॅक्टिकल, सबमिशन, प्रॅक्टिकल एक्झाम, प्रिलिम प्लस आपल्या या टेस्ट, प्लस लेक्चर्स, ऑनलाईन लेक्चर्स, ऑफलाईन लेक्चर्स सुद्धा आहेत. वेळ पुरत नाहीये, पण करायचंय. हार न मानता करायचंय लक्षात घ्या. ओके. सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट म्हणजे आज आहे सोमवार, 9 तारीख आहे. मी तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस वेळ देतोय अभ्यासाला. 3 दिवस, आजचा दिवस पकडून आणि हे जे 3 टॉपिक आहेत ना, ह्याच्यावर 20 मार्काची टेस्ट होईल. ओके. सोमवारची टेस्ट झाली. सोमवार, मंगळवार, बुधवार माझ्याकडे पण 3 दिवस आहेत. तुम्हाला मदत करेन ना मी. नक्की तुम्हाला मदत करेन. याचे आय-एम-पी क्वेशन्स, काही टिपिकल न्यूमेरिकल्स. माझं टार्गेट फिक्स आहे. मी तुम्हाला सांगू का? केमिस्ट्रीला और आय-टी, कॉम्प्युटर सायन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बायो सुद्धा केमिस्ट्रीला और आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीला और टेक्निकलचे बायफोकल सब्जेक्ट सुद्धा आहेत. हे काय सांगतोय? जर ग्रुप क्लिअर होत नसेल, तर केमिस्ट्रीच्या ऐवजी या सब्जेक्टचे मार्क काउंट केले जातात. पण जर तुमचा डिफेन्स सारखा सब्जेक्ट असेल, नाही काउंट होणार. केमिस्ट्रीला जिओग्राफी नाही काउंट होत. मराठी नाही काउंट होत. मग मराठी आणि जिओग्राफी अशी तुमची कॉम्बिनेशन असेल, पी तर केमिस्ट्रीला बायोचे मार्क काउंट केले जाणार. तुम्हाला मी सांगू का? नाही ग्रुप होत बऱ्याच मुलांचा क्लिअर. मग आजपासून ग्रुप क्लिअरचं नाहीये, मोठं टार्गेट तुम्हाला ठेवायचंय. चला मी तुम्हाला ह्याला हेल्प नक्की करेन. ओके. त्याच्यानंतर मी पटपट सांगत जाऊ आता. शनिवारी दुसरी टेस्ट होईल. 1 दिवस गॅप आहे. म्हणजे पहिली टेस्ट कधी झाली? गुरुवारी. शुक्रवारी टेस्ट नाहीये. शनिवारी टेस्ट होणार आहे केमिस्ट्रीची. हे 3 टॉपिक आहेत. सॉलिड स्टेट काही फार मोठा टॉपिक नाहीये लक्षात घ्या आणि सोल्युशन आयोनिक सुद्धा नाहीयेत. याचे आय-एम-पी क्वेशन मी गेल्या वर्षी दिले होते. ते व्हिडिओ बघितले तरी चालतील, पण नाही तुमच्यासाठी मी करेन हेल्प. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की 14 तारखेला टेस्ट झाल्यानंतर 15 तारखेला रविवार नको, 16 तारखेला मॅथ्सची टेस्ट. मॅट्रिक्स, लॉजिक आणि हे काय लिहिलंय मी मॅट्रिक्स, लॉजिक आणि मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 20 मार्काची टेस्ट. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 2 थेरम आहेत. टॅन थीटा आणि ते कुठलं होमोजिनियस इक्वेशनचं एक आहे. लॉजिक आणि मॅट्रिक्स ट्रुथ टेबल आहे. मॅट्रिक्समध्ये इन्व्हर्स आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ठरलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो नीट बघा. परत 3 दिवस सुट्टी आहे तुम्हाला आणि हे परत 3 मोठे टॉपिक आहेत. बोर्डला पण जवळ-जवळ एवढंच भेटायचंय. मग फिजिक्सच्या 2 टेस्टची तयारी झाली ना, 40 मार्काची तुमची तयारी होते 70 पैकी. असा कॉन्फिडन्स पाहिजे. नाहीतर माझे 6च टॉपिक झाले. बाकीचे केव्हा होणार? अजून एक टॉपिक राहिलाय माझा. अरे रडत बसू नका. जेवढं ॲटिट्यूड काय ठेवा 16 पैकी 10 झाले तरी बास होतील. 6 मध्येच निम्म्याच्या वर चाललाय तुम्ही लक्षात घ्या. ओके. ही टेस्ट केव्हा आहे? 19 तारखेला.
त्याच्यानंतर ह्या टेस्ट दिल्यात ना, तुम्ही लिहून घ्या. मी सांगत नाहीये आता काय तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. शनिवारी जी टेस्ट आहे, त्याचे टॉपिक दिलेत. सोमवारी टेस्ट आहे आणि बुधवारी टेस्ट आहे. सोमवारी तुमची ट्रिगो फंक्शन, प्रोबॅबिलिटी इन बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. 25 तारखेला वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी. आता फिजिक्सची तिसरी टेस्ट म्हणल्यानंतर झाली 60 मार्काची तयारी. जवळ-जवळ हे टॉपिक 7-7 मार्काला आहेतच जवळ-जवळ. ओके. सगळं नाही होणार तुमच्याकडून. टॉपिक अवघड आहेत काय-काय. न्यूमेरिकल्स नाहीत होणार कधी-कधी. अरे असू दे ना. डेरिव्हेशनवर सगळा वेळ घालवू नका. स्ट्रॅटेजी बदला. फिजिक्सला 2 मार्काच्या क्वेशनला टार्गेट करा न्यूमेरिकल्स. हां, सेक्शन बीला टार्गेट करा. न्यूमेरिकल्स तिथनं जमवा, मग सीईटीला मदत होईल. म्हणजे बोर्ड प्लस सीईटी बॅलन्स होईल सगळं हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे 31 तारखेपर्यंतचं आहे. हे काय तुम्हाला सांगतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणतोय मी. अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन. म्हणजे ऑर्गॅनिक सगळं होणार 31 डिसेंबरला. मग वेळ दिलाय की 29-30 एवढ्या टॉपिकसाठी वेळ दिलाय. मग इथेच 20-25 मार्काची तयारी होऊन जाते. 26 तारखेला ग्रुप 16, 17, 18 एकच टॉपिक का दिलाय माहितीये का? कारण 25 नंतर लगेच 26 ला टेस्ट ठेवले मी 25 नंतर. वेळ दिलेला नाहीये. 26 नंतर तुम्हाला 1 दिवस सुट्टी आहे. वेक्टर लाईन प्लेन करायचं आहे. ओके. मग 31 तारखेपर्यंत शेड्यूल आहे. हे माझ्या मी ऑफलाईन क्लासमधल्या मुलांकडून घेणार आहे. तुम्हाला पण हेल्प करणार आहे. ओके. मग एक नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे लक्षात घ्या आणि न कंटाळता, न थकता स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठीची ही धडपड आहे. अतिशय महत्त्वाचा क्रुशियल पिरियड आहे. यात हार मानायची नाहीये आपल्याला. मी अगोदर बोललो असेल तुम्हाला कदाचित, की या स्टेजला थोडासा तणाव येऊ शकतो. मन शांत ठेवायचंय. आपण केलंय, आपलं होणार आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर. एक्झाम होईपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे. काळजी करायची नाही. जानेवारी महिन्यात तर मी डेली तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाईड करेन. या महिन्यात थोडासा ऑफलाईनचा लोड तुम्हाला माहिती आहे लोड असतो. तरी पण मी तुम्हाला टाईम टेबल दिलंय. मग ज्या दिवशी ऑफलाईनची टेस्ट असेल ना, दुपारी तुम्हाला त्या टेस्टचा व्हिडिओ दिला जाईल. म्हणजे टेस्ट तुम्हाला पण दिली जाईल. म्हणजे माझ्या इथे मी टेस्ट कंडक्ट केली, की तुम्हाला YouTubeवर पण मी व्हिडिओ अपलोड नक्की करेन. मग चला हे शेड्यूल फॉलो करूया. इथं जवळ-जवळ आपली प्रचंड तयारी होते हे लक्षात घ्या. कॉन्फिडन्स हाय होणार आहे डिसेंबर महिन्याच्या एंड पर्यंतच. आणि त्याच्यानंतर मात्र जानेवारी महिन्यात पूर्णपणे पुन्हा जरा टेस्ट सीरीजच्या होणार ना, त्यात 3-4 टॉपिक नाही, 6-6, 7-7, 8-8 टॉपिक मी देईन तुम्हाला. ओके. 3-3 दिवस वेळ देऊन 8-8 टॉपिक घेतले तर बास होईल. आणि एक जरी फुल लेंथ टेस्ट दिली तरी पुष्कळ झालं. नाही दिली तरी काही हरकत नाही. आपण घेतली तयारी करून. काही प्रॉब्लेम नाहीये हे लक्षात घ्या. ओके मग ऑल द बेस्ट.